नमस्कार. प्रकटीकरणाच्या पुस्तकात एक खूपच मोठं आणि तितकंच रंजक गूढ दडलंय. स्वर्गात सिंहासनाच्या अवतीभोवती 24 रहस्यमयी व्यक्ती बसलेल्या आहेत. तर आजच्या या भागात आपण याच गूढाचा शोध घेणार आहोत की ते नक्की आहेत तरी कोण. जरा कल्पना करून बघा. एक भव्य स्वर्गीय दरबार आहे. एका मोठ्या वैश्विक घटनेच्या केंद्रस्थानी या रहस्यमयी व्यक्ती देवापुढे नतमस्तक होऊन त्याची उपासना करत आहेत. हेच ते 24 वडील आहेत. हाच तो प्रश्न आहे जो कित्येक शतकांपासून विचारला जातोय. आणि आज आपण ह्याच प्रश्नाच्या उत्तराच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रकटीकरणाच्या पुस्तकात या दृश्याचं वर्णन खूप सुंदर केलंय. मुख्य सिंहासनाच्या भोवती आणखी 24 सिंहासने आहेत आणि त्यावर पांढरे शुभ्र वस्त्र घातलेल्या आणि डोक्यावर सोन्याचे मुकुट धारण केलेल्या व्यक्ती बसल्या आहेत. तर मग ह्यांची ओळख काय? हा एक खूप मोठा धर्मशास्त्रीय चर्चेचा विषय माहितीये. पवित्र शास्त्रात जे काही पुरावे मिळतात ना, त्यावरून मुख्यतः 2 शक्यता समोर येतात. 1 ते देवदूत आहेत किंवा 2 ते मानव आहेत. चला तर मग आपण पहिल्या सिद्धांताचा सविस्तर विचार करूया. हा सिद्धांत काय सांगतो की हे वडील म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून देवदूतांचाच एक विशेष गट आहे. बरं, या सिद्धांतामागे काही खरंच भक्कम पुरावे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ. बघा, या घटना संतांच्या पहिल्या पुनरुत्थानापूर्वी घडतात. याचा सरळ अर्थ काय होतो की हे पुनरुत्थित झालेले मानव असूच शकत नाहीत. शिवाय दृष्टांतांचा अर्थ समजावून सांगणं, हातात वीणा आणि सोन्याचे प्याले असणं आणि करुबिमांसारख्या स्वर्गीय प्राण्यांच्या संगतीत असणं, ही सगळी वैशिष्ट्ये कोणाची आहेत? बरोबर, देवदूतांची. म्हणजे विचार असा आहे की जसे करुबीम आणि सराफीम हे देवदूतांचे वेगवेगळे प्रकार आहेत, तसाच वडील हा सुद्धा देवदूतांचा एक उच्च दर्जा किंवा एक विशेष पद असू शकतं. इथे वडील हा शब्द वयासाठी नाही तर अधिकार आणि सन्मानासाठी वापरला गेला असावा. आणि ह्यातली एक खूप मनोरंजक गोष्ट म्हणजे ह्यातलाच एक वडील योहनाला दृष्टांताचा अर्थ समजावून सांगतो. अगदी तसंच जसं जुन्या करारात गॅब्रियल देवदूताने दानियल संदेश त्याला मदत केली होती. हे बघितल्यावर तर ते देवदूतच असावेत असं वाटतं, नाही का? पण मग इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर ते खरंच देवदूत असतील तर मग त्यांनी विजयाचे मुकुट का घातले आहेत? आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला थेट दुसऱ्या सिद्धांताकडे घेऊन जातो. चला, आता दुसऱ्या सिद्धांताकडे वळूया, जो आपल्यासमोर एक पूर्णपणे वेगळंच चित्र उभं करतो. आणि इथेच या दुसऱ्या सिद्धांताचा सर्वात मोठा आणि जबरदस्त पुरावा समोर येतो. तो म्हणजे त्यांनी घातलेले मुकुट. बघा, पवित्र शास्त्रामध्ये देवदूतांनी कधी दुःख सहन केलं आणि विजयाचा मुकुट मिळवला असं कुठेही म्हटलेलं नाही. पण या 24 वडिलांनी जो मुकुट घातलाय ना, त्याला एक विशिष्ट नाव आहे, स्टेफेनोस. आणि हा स्टेफेनोस मुकुट फक्त आणि फक्त विश्वासात टिकून राहणाऱ्या विजयी मानवांनाच देण्याचं वचन आहे. तर या सिद्धांतानुसार हे 24 वडील म्हणजे तारलेले गौरवी मानव आहेत. याचे पुरावे काय? पहिला, जसं आपण आत्ताच पाहिलं, तो म्हणजे विजयाचा मुकुट. दुसरा पुरावा म्हणजे वडील हे पद. नवीन करारात हे पद नेहमी मानवी चर्च नेत्यांसाठी वापरलं गेले, देवदूतांसाठी कधीच नाही. आणि तिसरी शक्यता अशी आहे की योहान इथे भविष्यातलं एक दृश्य पाहत असावा, 1000 वर्षांच्या राज्यातील पुनरुत्थित झालेल्या शहीदांचं. पवित्र शास्त्रातलं हे वचन या मुद्द्याला आणखीनच बळकटी देतं. मरणापर्यंत विश्वासू रहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. इथे अगदी स्पष्ट दिसतंय की हे बक्षीस मानवी विश्वास आणि सहनशीलतेशी जोडलेलं आहे, देवदूतांशी नाही. तर मग ह्या दोन्ही दृष्टिकोनांचा अभ्यास केल्यावर आपण नक्की कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो? चला पाहूया. खरं तर या चर्चेत एक तिसरा सिद्धांतही मांडला जातो की हे आदामपूर्व मानव आहेत, पण त्याला पुरेसा शास्त्रीय आधार मिळत नाही, त्यामुळे तो फारसा स्वीकारला जात नाही. म्हणून आपली चर्चा या 2 मुख्य सिद्धांतांवरच केंद्रित राहील. चला, दोन्ही बाजूंचे सर्वात महत्त्वाचे मुद्दे एकाच वेळी पाहूया, म्हणजे चित्र अधिक स्पष्ट होईल. देवदूत सिद्धांताचा सर्वात भक्कम पुरावा आहे त्यांच्या दिसण्याची वेळ, जी पुनरुत्थानापूर्वीची आहे. तर मानव सिद्धांताचा सर्वात भक्कम पुरावा आहे त्यांनी घातलेले विजयाचे मुकुट, जे फक्त मानवांसाठी आहेत. दोन्ही बाजू तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर मग ते देवदूत आहेत की मानव? या 24 वडिलांचं रहस्य आजही कायम आहे. दोन्ही बाजूंकडे खूप वजनदार पुरावे आहेत आणि कदाचित
हेच याचं सौंदर्य आहे. हे गूढ प्रत्येक विश्वासणाऱ्याला स्वतः पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आणि सत्याच्या अधिक जवळ जाण्यासाठी जणू काही आमंत्रितच करतं.